नमस्कार मंडळी, मी गणेश कोली. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज श्रेयाचा आहे चून, म्हणजे आज चून, उद्या हळद, परवा लगीन. 3 दिवसाचा कार्यक्रम मी दाखवणार नाही, फक्त चून आणि हळदीचा कार्यक्रम असणार आहे. तो या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बहीण आहे म्हणून बहिणीची व्हिडिओ म्हणून टाकताय. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांच्या काढेन, कारण जसा वेळ भेटेल तसा मी सगळ्यांच्या काढण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आजचा चून आणि चुनामध्ये काय चून धुण्याची कशी पद्धत असतं, आपल्या आगरी कोळ्यांची कशी पद्धत असतं, ती या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार. थोडक्यात तुम्हाला आपल्या हळदीची मजा काय असतं ती तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मंडळी, आपल्या आगरी कोळ्यांच्या हळदीचा विचार केला, लग्नांचा विचार केला तर त्याची काही दिवसापासूनच धामधूम सुरू होते. तर खरी सुरुवात होते ती चुनाच्या दिवशी सकाळी विहिरीवर जाऊन चून धुण्यापासून. नवरी आणि करवल्या, आत्या, मामी सर्व जाऊन विहिरीवर चून धुण्याची ही जुनी पद्धत आहे. तर मंडळी, आपल्या कार्याला खरी सुरुवात होती ती म्हणजे हळदीच्या 1 दिवस आधी चुनाच्या दिवशी. कारण तेव्हा आपले सर्व नातेवाईक, ताई, माई, अक्का, आत्या, मामी, काकू, बहिणी सर्व जण यायला सुरुवात होतात आणि खरी आपल्या कार्याला सुरुवात होते. एकदाच का घर भरायला लागला की सुरुवात होते ती म्हणजे वडे बनवायला. आपल्या लग्नातील वडे, पूर्वीपासूनची चालत आलेली परंपरा आणि ते वडे. तर चुनाच्या दिवशी दुपारपासूनच वडे बनवायला सुरुवात झाली आणि आता मात्र खरी आपल्या लग्न कार्याला सुरुवात होते. व्हिडिओ काढायला लागल्या. हा तंदुरी होतोय. वड्यांसोबतच सुरुवात आहे ती पापड्या करायला. पापड्या, वडे आणि पापड्या. एकदा पाहुण्यांची सुरुवात झाली की आपल्या लग्नाला खरी सुरुवात होते, आपल्या कार्याला खरी सुरुवात होते. जर कोणाला खरंच आयुष्याची मजा घ्यावायची असेल ना, तर एकदा आगरी कोळ्यांच्या हळदीला, आगरी कोळ्यांच्या कुठल्या पण कार्याला जाऊन बघा. तेव्हा तुम्हाला समजेल की खरी मजा, कार्याची खरी मजा काय असते, आपल्या सणाची खरी मजा काय असते आणि आपल्या परंपरेची खरी मजा काय असते. कसं जगतात, कसं वागतात आणि काय तो रुबाब, काय तो थाट, एक नंबर. या सगळ्या कार्यक्रमामध्ये एक मोठा आकर्षण असतो म्हणजे आपली धवलारी आणि त्यांचे धवले. चला, थोडासा आपण धवला सुद्धा ऐकू. रामाचे गान केला नंदी मुडोगारा, विठोबा देवाचे रुक्मिणीला, गवला नंदी शिंगरीला. दुपारी वड्यांचा कार्यक्रम संपला आणि जशी संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली की लगेच आपले पुढचे कार्यक्रम सुरू होतात. म्हणजेच कुटणीचा कार्यक्रम सुरू होतो, अजून वेगवेगळे कार्यक्रम सुरू होतात. आणि हे आपल्या प्रथेप्रमाणे, आपल्या संस्कृतीप्रमाणे चालत आलेले सगळे हे कार्य आहेत आणि हे होणे गरजेचे असते. एकदाच का आपले कार्यक्रम सुरू झाले की मग कोणाला समजत नाही की हळदीचा दिवस कसा उजाडतो. कारण ती धावपळ, ते आपले सगळे कार्यक्रम, यात सगळे जण बिझी होऊन जातात.
वाते देवी मला काय खावलं कारडे सुगंधी वाटे फोटो मी पण लावीन ना, तू पण लावशील ना तुला. इथं आपली संध्याकाळची सोय मस्त मटण बनवायची सोय चालू आहे. रोशन ठाकूर मामा साहेब जावं सगळे मामा सगळे आमची आसपास सगळी शेजारची बाजारची मंडळी मामा काका दादा सगळी जमली मटण बनवायला जावं आहे. तुमचं इकडे मटण बनवायची फुल तयारी चालू आहे. झाली तयारी आता मटण बनवा सुरू बघा. भाताच्या डेग ऑलरेडी उतरवल्या. पंकज पाटील स्वतः बेलपाडा गावचे सदस्य. यो माहिती आहे नाखवा ओळखला का नाही याला? नाखवा आग्रांचा नाखवा. बाकी सगळी मंडळी बसली बघताय. मोठ्या मोठ्या डेगी ठेवल्या कारण आपल्या आग्रिकोल्यांच्या हल्दी बोलल्यानंतर गाव जेवण डायरेक्ट जवळ जवळ 150 किलो तुम्हाला मटण लागतं हल्दीला स्पेशली. सकाळपासूनचा कार्यक्रम बघितला शिव. आता संध्याकाळची सोय. बघताय फक्त आपल्या मटणासाठीच 2 डेगी आपल्याला लागणार आहेत. कारण 150 किलो मटण एकामध्ये तर होऊ शकत नाही. 2 डेगीमध्ये आपण 150 किलो मटण बनवणार. टोप डेगी वेगळी. अच्छा अच्छा म्हणजे ते असे असतं ते डेगी. एक टोप बोलतो ना आपल्या भाषेने गावठी भाषा बोलतात टोप.
टोप लावलं मोठं. मंडळीचा विचार केला तर जाम आहे. ग्रेव्ही पहिला बघते समोर ग्रेव्ही बनवतात डायरेक्ट. रस्सा मटण बनवायला केली सुरुवात. रस्स्याची डायरेक्ट सुरुवात. पहिला बघा रस्सा कसा बनवतो ना, एक नंबर. आवरे मोठे टोपांचं मटण विचार करा खावाला काय मजा येणार आहे. बघताय आता आपला सगळा मटण आणलाय, अर्धा अर्धा करून आणलाय. बघा मटण डायरेक्ट डेक, टोप मोठा. असलं एवढ्या मटणाचं जवळजवळ 70 किलोचं 2 असं आपण बनवणार आहोत. बघा आवरी मोठी टेक, टोप. मटन बघ पहिली तेवढी पूर्ण ग्रेव्ही टब्बर आणि त्याच्यात टाकला सगळं मटन. अशा एवढा मटन आहे ना, तर तुम्हाला असंच शिजवायला लागेल. म्हणजे अशा चुलं बनवून मोठं मोठे लाकडं टाकून. अमा तो आता ठेवलाय आपण, डेक ठेवली ती, त्याला किती टाइम लागेल शिजायला? 1.5 तास लागेल. 1.5 तास लागेल. हे म्हणजे पूर्ण आपला टोप शिजायला. डायरेक्ट बघताय तो असं बारीक बारीक केलाय. सगळं तो वेगवेगळं करायला लागेल, सुटसुट करायला लागेल. बघा सगळी लागली. आता त्याच टाकून तेल. पहिला बघला असं आपली 1 डेक लागलेली आहे. आता दुसरा अर्धा जो राहिला होता तो आता दुसरी बनवतात. हल्दीचा दिवस. एक साईडला मटण बनवायचं काम चालू आहे, एका साईडला हल्दी जमा चालू आहे. 150 किलो मटण होते तिकडे शिजतंय. आता आपण जाऊया हल्दीमध्ये. ही बघ ही नुसती मध्ये धावत आहे. आली परत आली मध्ये. ही करवली नुसती धावते. ही करवली
इकडे समोर समोर थोडं बाहेर आहे आता थोडं बाहेर स्माइल स्माइल असं दिला बघावं